नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित सेमी माध्यमासाठी अभ्यासत आहोत। त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर मॅथ फर्स्ट दॅट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये आपल्याला हे दोन कन्क्लुजन, महत्त्वाचे दोन कन्क्लुजन मी आपल्याला सांगणार आहे, कारण याचा वापर आपण पुढे 11वीला 12वीला याचा वापर करणार आहोत किंवा याचं कन्क्लुजन आपल्याला एमसीक्यू मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जातो। तर पहा, अतिशय महत्त्वाचं कन्क्लुजन आहे जे की आपण अगोदर ग्राफ काढले होते बघा, दोन इक्वेशनचे, दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनचे ग्राफ काढून आपल्याला हे कन्क्लुजन मिळालेले आहेत। काय कन्क्लुजन आहेत पहा, if a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2 are given equation, and if a1 by a2 is equal to b1 by b2 is equal to c1 by c2, then the graph of the given equation is only one line having infinite solution. आपल्याला विदाउट ग्राफ न काढता याचे सोल्युशनचं विचारल्या जातं किंवा एमसीक्यू मध्ये सुद्धा याच्यावरचा क्वेश्चन विचारला जातो। लक्षात ठेवा, हे कन्क्लुजन आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। आपल्याला जर दोन इक्वेशन दिलेले असतील, a1x plus b1y is equal to c1 आणि दुसरे इक्वेशन असेल a2x plus b2y is equal to c2, ह्या दोन इक्वेशन वरून आपण जर x चे कोएफिशिएंट, y चे कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट यांचे रेशो जर सेम येत असतील, म्हणजे a1 by a2 is equal to b1 by b2 is equal to c1 by c2 असेल, तर त्या दोन इक्वेशनची ग्राफ जो आहे तो एक लाईन असतो आणि त्याला इन्फानाइट सोल्युशन्स असतात। बरोबर आहे, इन्फानाइट सोल्युशन। आणि त्यानंतर जर a1 by a2 is equal to b1 by b2 is not equal to c1 by c2 असेल, तर त्यावेळेस बघा त्या दोन लाईन ह्या एकमेकींना पॅरलल असतात आणि जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात तेव्हा त्या एकमेकीला इंटरसेक्ट करत नाहीत, म्हणून त्यांचं सोल्युशन आपल्याला मिळत नाही। बरोबर आहे, पॅरलल लाईन असल्यामुळे ते एकमेकीला इंटरसेक्ट करत नाहीत। गिवन टू इक्वेशन्स आर पॅरलल लाईन्स हॅव्हिंग नो सोल्युशन असं असताना, म्हणजे आपण ग्राफ विदाउट ग्राफचं सांगू शकतो की त्या दोन लाईन पॅरलल आहेत का, एक लाईन आहे आणि इन्फानाइट सोल्युशन असतात। आणि जर त्या लाईन पॅरलल असल्या, ह्या याच्यावरून कोएफिशिएंट वरून समजतं आपल्याला, पॅरलल लाईन असतील तर त्याला सोल्युशन नसतं। ठीक आहे, कारण त्या इंटरसेक्टच करत नसतील। मग इंटरसेक्ट जर करत असतील तर तो इंटरसेक्टचा पॉइंट जो असतो तो त्या दोन इक्वेशनचं सोल्युशन असतं। हे आपण आतापर्यंत ग्राफ काढण्यामध्ये पाहिलेलं आहे। ठीक आहे, हा पार्ट आपण मागच्या याच्यावरून सांगितलेला आहे। हे कन्क्लुजन अत्यंत महत्त्वाचं आहे बघा, हे आपण परमनंट लक्षात ठेवायचं। ओनली वन लाईन आणि इन्फानाइट सोल्युशन जेव्हा सर्व सेम असेल, a1 by a2 is equal to b1 by b2 is equal to c1 by c2, आणि त्याच्यानंतर a1 by a2 is equal to b1 by b2 is not equal to c1 by c2, अशा वेळेस त्या दोन लाईन एकमेकींना पॅरलल असतात आणि त्यांना सोल्युशन नसतं। ठीक आहे, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट आहे बघा, डिटर्मिनंट ABCD. This determinant consists of four numbers A, B, C and D. It has two columns and two rows. A, B, C, D याला A, B आणि C, D याला आपण काय म्हणायचं, रो म्हणायचं। A, B त्याच्यानंतर C, D ला काय म्हणायचं, रोज म्हणायचं, रो। आणि त्याच्यानंतर A, C आणि BD यांना काय म्हणणार आपण, कॉलम। हे कॉलम आहे। तर या प्रत्येक रो मध्ये आणि कॉलम मध्ये दोन दोन एलिमेंट आहेत, म्हणून या डिटर्मिनंटची ऑर्डर आहे डिग्री। ऑर्डर किती आहे, 2 by 2 म्हणजेच किती, 2 याची ऑर्डर मिळते किंवा डिग्री मिळते। बरोबर आहे, 2 by 2 ची ही असल्यामुळं पुढे आपण 3 by 3 ची सुद्धा पाहणार आहोत पुढच्या याच्यामध्ये, पण सध्या या सिलेबस मध्ये आपल्याला 2 by 2 म्हणजे ऑर्डर, डिग्री ऑफ ऑर्डर म्हणतो आपण त्याला। तर त्या डिटर्मिनंटची डिग्री ही 2 आहे
आणि त्याच्यानंतर याची जे व्हॅल्यू असते AD मायनस BC गिव्स द व्हॅल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट्स. AD मायनस BC असं जर केलं तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळत असते. ठीक आहे. याच्यामध्ये 4 नंबर्स असतात, एलिमेंट्स असतात, त्याच्यानंतर 2 रोज असतात AB, त्याच्यानंतर CD याला रो म्हणायचं आणि ACBD याला कॉलम म्हणायचं. याची डिग्री आहे 2, बरोबर आहे. आणि याची व्हॅल्यू AD मायनस BC याप्रमाणे याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. ओके. तर त्याच्यावर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये. त्याचाच आधार घेऊन आपण ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करूया. 3 into 5 देन 2 into 4 minus 2 into 4 3 5 जात 3 5 15 आणि हे 4 दोन्ही 8 ऑलरेडी आलंय. 15 minus 8 is equal to 7. अशा प्रकारे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करता. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिटर्मिनंट्स -1 7 2, 4. या डिटर्मिनंटची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता सांगितलं होतं आपण डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची आहे. आपण याच्यामध्ये हे 2 नंबर घ्यायचे, मायनस याच्यामध्ये हे 2 नंबर घ्यायचे, मल्टिप्लिकेशन म्हणजे -1 into 4 आणि 7 into 2. ठीक आहे. -1 into 4 minus 7 into 2. Then we get -1 into 4 means -4 minus 7 into 2 14. मायनस साइन आलेला आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल याची ऍडिशन -18. सो -18 इज द व्हॅल्यू ऑफ धिस डिटर्मिनंट. नेक्स्ट 5 into 0 minus 3 into -7. So then we get 5 into 0 0 minus 3 into 7 -7 minus 21 means 0 minus minus plus 21 is equal to 21. So this is the value of second determinant. Next 7/3 into 1/2 first two number minus 5/3 into 3/2. Solution 7. 3 into 2 6 minus 15. 3 into 2 6. So 6 is the denominator. 7 minus 15 is equal to -8 subtraction होईल by 6. 2 ने कॅन्सल करता येईल. -4/3 is the answer. ठीक आहे. आपल्याला ह्या अशा प्रकारच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करता येणं फार आवश्यक आहे. आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड ऑलरेडी पाहिलेले आहेत. एक मेथड होती इलिमिनेशन मेथड, दुसरी होती ग्राफिकल मेथड. आता ह्यानंतर आपल्याला थर्ड मेथड पाहायचं आहे. त्याला आपण म्हणतो डिटर्मिनंट मेथड किंवा त्याला दुसरं नाव आहे क्रॅमर्स रूल. कारण ही क्रॅमर्स रूल हा स्विस मॅथमॅटिशियन आहे. त्या स्विस मॅथमॅटिशियन गॅब्रियल क्रॅमर्स या सायंटिस्टनं मॅथमॅटिशियननं अशा प्रकारची ही मेथड शोधून काढली म्हणून त्याचं नाव दिलं आहे क्रॅमर्स रूल. याला आपण डिटर्मिनंट मेथड सुद्धा म्हणू शकतो. यामध्ये कसं आपल्याला इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन अशी दिलेली असतात. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. देन d इज इक्वल टू a1 a2 b1 b2 आणि ह्यानुसार याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. त्यानंतर dx इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना हे सोडून द्या, फक्त b1 b2 c1 c2 हे लिहायचे आपल्याला.
पण लिहिताना फक्त सिक्वेन्स चेंज करायचा, C1 C2 आणि लिहायचं B1 B2. यावरून या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची तुम्ही आताच पाहिलं. यावरून याची व्हॅल्यू काढायची, dx ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला. आणि dy इज इक्वल टू, dy काढताना हे सोडून द्या, a1 a2 आणि हे C1 C2. पुन्हा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करा. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केल्याच्या नंतर आपल्याला हे अशा प्रकारे dx आणि dy हे काढता येतं, म्हणजे यांच्या व्हॅल्यू मिळतात. आणि युजिंग क्रॅमर्स रूल आपल्याला काय करता येतं, x ची व्हॅल्यू x इज इक्वल टू dx बाय d अँड y इज इक्वल टू dy बाय d. ह्यानं आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात. ठीक आहे. ही व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करतो, d ची माहिती आहे तुम्हाला. म्हणजे याला काय करावं लागेल आपल्याला, a1 b2 मायनस b1 a2. या ठिकाणी C1 B2 मायनस B1 C2. या ठिकाणी A1 C2 मायनस C1 A2. या प्रकारे आपल्याला यांच्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागतील. म्हणजेच d dx आणि dy च्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागतील. आणि एकदा d dx dy यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या की मग आपल्याला क्रॅमर्स रूल या ठिकाणी वापरायचं आहे. x इज इक्वल टू dx बाय d अँड y इज इक्वल टू dy बाय d नुसार x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येतात. म्हणून हे क्रॅमर्स रूल यूज करत असतो. म्हणून आपण याला काय म्हणायचं, क्रॅमर्स रूल मेथड सुद्धा म्हणता येतं. हे डिटर्मिनंटचा वापर करतो म्हणून डिटर्मिनंट मेथड सुद्धा म्हणता येते. दोन्ही नाव आहेत त्याला. तर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याचे डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूल नुसार आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करता येतात. तर सर्वप्रथम आपण एक लक्षात ठेवायचं, हे दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन या फॉर्ममध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 नसतील स्टँडर्ड फॉर्ममध्ये तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपण यांना आणायचं इक्वेशनला आणि त्यानंतर मग d dx dy डिटर्मिनंट फॉर्म करून त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, क्रॅमर्स रूल वापरायचा आणि हे आपण अशा प्रकारे x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या, म्हणजेच त्या इक्वेशनचं सोल्युशन असेल. या क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथडवर एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे पुस्तकामध्ये. ऍक्टिव्हिटी नंबर 1, टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन बाय डिटर्मिनंट मेथड, फिल इन द ब्लँक्स. इक्वेशन 5 plus 2x minus 19 is equal to 0 and 2x minus 3y plus 3 is equal to 0. मी तुम्हाला सांगितलं होतं या मेथडनं जर सॉल्व करायचे असेल डिटर्मिनंट किंवा क्रॅमर्स रूलनं, तर स्टार्टिंगला ते इक्वेशन ax plus by is equal to c या फॉर्ममध्ये, स्टँडर्ड फॉर्ममध्ये ते दोन्ही इक्वेशन असणं आवश्यक आहेत. मग याला आपल्याला काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये अगोदर लिहावं लागेल. या ठिकाणी दिले, राईट द गिव्हन इक्वेशन इन द फॉर्म ax प्लस by इज इक्वल टू c. मग हे ax म्हणजे 2x प्लस y आणि हे मायनस 19 तिकडे पाठवा प्लस 19. 2x मायनस 3y इज इक्वल टू हे प्लस 3 तिकडे ट्रान्सफर केले मायनस 3. आता आपल्याला d घ्यायचं आहे. d घेत असताना आपल्याला सांगितलेलं आहे मी की हे या x चे आणि y चे कोएफिशिएंट या ठिकाणी लिहायचे. 2 हे 2 आलं, त्याच्यानंतर 1 मायनस 3 याला आपण सॉल्व करणार. 2 इंटू मायनस 3 असं मल्टिप्लिकेशन, 2 इंटू मायनस 3 मायनस 2 इंटू 1 किंवा 1 इंटू 2. ठीक आहे. त्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस होईल. 3 2 जा 6. हे मायनस साइन ॲज इट इज. 2 इंटू 1 2. सो मायनस 6 मायनस 2 मीन्स मायनस 8. क्लिअर. त्यानंतर dx घ्यायचं आपल्याला. dx घेत असताना काय करायचं, हे 1 मायनस 3 19 मायनस 3 हे घ्यायचे आपल्याला, पण घेताना हे अगोदर हे नंतर, म्हणजे सिक्वेन्स थोडा चेंज करायचा याच्यामध्ये. dx साठी 19 खाली काय लिहिणार इथं मायनस 3 आणि त्याच्यानंतर हे 1 मायनस 3 या ठिकाणी 1 लिहावं लागेल. यालाही सॉल्व करायचं आपल्याला. 19 इंटू मायनस 3 मायनस 1 इंटू मायनस 3. त्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस होईल. 19 इंटू 3 57.
त्याच्यानंतर मायनस साइन ॲज इट इज, 1 इंटू -3 -3 मायनस मायनस प्लस -57 प्लस 3 म्हणजे सबट्रॅक्शन होईल. 57 मधून 3 आपल्याला मायनस करावे लागतील, 54 आणि मायनस साइन या ठिकाणी. नेक्स्ट dy इज इक्वल टू, आता dy घेत असताना आपण काय करायचं, हे 2 2 19 -3 अशा प्रकारे घ्यायचं. हे 2 2 आणि 19 -3. त्यानंतर याचं मल्टिप्लिकेशन 2 इंटू -3 मायनस 19 इंटू 2, देन प्लस इंटू मायनस मायनस, 3 2 जा 6, हे मायनस साइन 19 इंटू 2, हे सेम साइन आहेत त्याच्यामुळे यांची ॲडिशन होईल 44 -44. ठीक आहे. बाय क्रॅमर्स रूल x इज इक्वल टू dx बाय डी, म्हणून dx ची व्हॅल्यू आपल्याला घ्यावी लागेल. dx ची व्हॅल्यू आपण काय काढलेली आहे, dx ची आहे -54. बघा dx ची व्हॅल्यू. त्याच्यानंतर d काय आहे -8, हे -8 लिहूया. मायनस मायनस कॅन्सल झाले आणि त्याच्यानंतर आपण 2 न जर कॅन्सल केले याला तर काय होईल, हे 27/4 मायनस मायनस कॅन्सल झालं. 2 न डिवाइड केलं दोन्हीलाही, हे होतील 27 आणि हे होतील 4. त्याचप्रमाणे y इज इक्वल टू dy बाय डी, dy ची व्हॅल्यू आहे -44 डिवायडेड बाय डी, डी ची व्हॅल्यू आहे -8. मायनस मायनस परत कॅन्सल, 2 न डिवाइड करू 22/4. तर आपल्याला ह्या इक्वेशनचं सोल्युशन काय मिळेल, x, y इज इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ x इज 27/4, y ची व्हॅल्यू 22/4. म्हणजे याला आपण हे करू अजून, सॉरी 2 न अजून आपल्याला याला डिवाइड करता येईल. म्हणजे काय होईल, हे 11/2, 4 ने डिवाइड करता येईल ना आपल्याला. 2 परत 2 न डिवाइड, म्हणजे 4 ने जरी डायरेक्ट केलं तरी चालतं. काय होईल 11 आणि हे 2. म्हणजेच आपण या ठिकाणी काय सोल्युशन लिहू शकतो, 27/4, 11/2. सो दिस इज द आन्सर. आता ऍक्च्युअली आपण हे इक्वेशन या मेथडनं सॉल्व्ह करण्यासाठी, हे ऍक्टिव्हिटीवरून आपल्या लक्षात आलेलं आहे. आपण आता शेवटची जी मेथड आहे डिटर्मिनंट मेथड किंवा क्रॅमर्स रूलनं सॉल्व्ह करण्याचे इक्वेशन, ती आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. ठीक आहे.